स्टार्ट. गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. बघा मी आज जेवायला काय बनवलंय मी तुम्हाला मेनू दाखवणार आहे. आणि म्हटलं चला आता पाऊस पडतोय आणि पावसाळ्याचे दिवस आहेत तर थोडंसं वेगळं काहीतरी बनवावं म्हणून मी इथं केली आहे पुरी. हे बघा इथं पुरी ह्या माझ्या आता संपत आलेले आहे लाटून आणि या इथं तळलेलं आहे. हे दाखव पाठीमागे ये जरा, असं अंधार पडतो त्याच्यावर. हे तळलेले आहेत पुरी. तर या पुरीसोबत मी केलेलं आहे म्हणजे आम्ही खाणार आहे श्रीखंड. श्रीखंड आणि पुरी याचा बेत केलेला आहे. त्याच्यासोबत छोलेची भाजी आणि भात आहे. तर इथं छोले आणि भात याच्यामध्ये म्हणजे उकडण्यासाठी लावलेलं आहे. तर आणि माझं आता हे फक्त म्हणजे भातही झालेला आहे, पुऱ्याही झालेल्या आहेत आणि फक्त आता छोलेची भाजी मला फ्राय करायची आहे. तर हा असा माझा आजचा मेनू आहे. तर तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. आणि तुम्ही असं बनवता का पावसाळ्याच्या दिवसामध्ये वेगवेगळं खायला, तेही सांगा. तर फायनली माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी डिश ही तयार झालेली आहे. तर मी आत्ताच तुम्हाला दाखवलं की पुऱ्या होत आल्या होत्या, बट कुकरमध्ये भात आणि छोले होत होते. तर आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण मी काय काय बनवलेलं आहे ते. ठीक आहे, हे बघा इथं पुरी झालेली आहे. ठीक आहे, इथे हे श्रीखंड आहे त्याच्यासोबत खायला. मला आम्रखंड आवडतं त्यामुळं मी आम्रखंड आणलेला आहे. आणि इथे छोलेची भाजी झालेली आहे. त्याचप्रमाणे इथं भातही झालेला आहे. हे बघा इथं बघू शकता भातही झालेला आहे. आणि भात, छोलेची भाजी, पुरी आणि श्रीखंड. तर हा असा मेनू मी बनवलेला तर म्हणून मी म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढावा आणि त्यामधून रोजचं अपडेट किंवा रोजचे डेली व्लॉग जे काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी मी छोटासा व्हिडिओ काढला, जास्त काही नाही, पण म्हटलं चला एक व्हिडिओ काढून आपण अपलोड करावा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असंच व्हिडिओ पाहत राहा, शेअर करा, लाईक करा. चला परत उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.